की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे मित्रांनो. जिकडं पहा तिकडं पाणीच पाणी आहे. आणि अशा टायमाला शेतकऱ्याची मागणी होती की बाबा वल्ला दुष्काळ सरकारने जाहीर करावा. पण त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात ते बघूया. वल्ला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे असं मुख्यमंत्री साहेब म्हणतात, पण ती नियमावली वल्ला दुष्काळ अशी संकल्पनाच नाही म्हणते. ती नियमावलीमध्ये ते बसत नाही, म्हणजे नियमात ते बसत नाही. आणि वल्ला दुष्काळ आतापर्यंत कधीही जाहीर केलेला नाही. तर मला हे सांगायचंय मित्रांनो मुख्यमंत्री साहेबाला, की ज्यावेळेस लाडकी बहिणीला पैसे देताना तुम्ही कोणती नियमावली बघितली होती? तुम्ही तर पैसे द्याल्यानंतर ते नियम आता बघायला लागले. मग त्यावेळेस तुम्ही तर माणसाला पण पैसे दिले, सगळ्याला ज्याला वाटण त्याला. मग त्यावेळेस तुमच्या फायद्याच्या गोष्टी होत्या. त्यावेळेस तुम्ही ते सगळं काही ज्याला वाटण त्याला पैसे मिळाले, आहे का नाही? आणि आता त्याच्यानंतर 3 महिने 4 महिन्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ते लाडकी बहिणीचं कमी केले. मग आता तुमचं जर तिथं काही असेल, तुम्ही नियमावली पाहत नाही. तुमचे पगार वाढताना, आमदाराचे भत्ते वाढताना तुम्ही त्याच्यात नियमावली पाहत नाही, आहे की नाही? त्यावेळेस तर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे की सगळ्यात कमकुवत आमदार कोण व्हावा आर्थिक बाबतीत, त्यालाच ते भत्ते वाढून द्यायला पाहिजे होते. तुम्ही तर वाढताना सरसकट वाढीचा, आहे का नाही? जो श्रीमंत असला तरी बी, गरीब असला आमदार तरी बी. मग सगळ्याला ते त्यावेळेस तुमचे नियम नाही राहत. फक्त शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की तुमचे नियम लागू होतात. म्हणजे असं नाही पाहिजे मुख्यमंत्री साहेब. तुम्ही बी माणूस आहे, आम्ही बी शेतकरी माणसंच आहे का नाही? तर ह्या पद्धतीने वल्ला दुष्काळ जाहीर आतापर्यंत नाही झाला, तर तुम्ही जर केला तर उलट तुमच्यावर नावावर रेकॉर्ड होईल की आतापर्यंत वल्ला दुष्काळ जाहीर नाही झाला, पण मी केला. म्हणून शेतकरी बी तुमच्या मागं जे जे कार करते, आहे का नाही मुख्यमंत्री साहेब? हे तुम्ही करायला पाहिजे. चला मित्रांनो, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.